श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 1 मे आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभणार आहे. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम आहे. तसंच एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर असेल असं काहीतरी करा. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांची जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चाललेले आहे असं वाटत असेल तर कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बिब्बा घालण्याचं काम करणार आहे. त्यामुळे सावधानता बाळगायची आहे. पुढील रास आहे वृषभ रास. निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणं हाच तुमचा विचार असतो. जर तुम्ही विवाहित आहात तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असं केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. थोड्या काळासाठी प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. तसंच नवे तंत्रज्ञान शिकणं आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून भांडण होईल, परंतु त्यामुळे दीर्घकाळापर्यंत तुमचं वैवाहिक जीवन हे बिघडण्याची शक्यता असू शकते. पुढील रास आहे मिथुन रास. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचं काम करतात. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळं एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला. तसंच एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच असणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधांना धक्का बसू शकतो. खुल्या मनानं विचार करणं आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार बनवा. कामाच्या ताणतणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ देता येणार नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणं टाळायचं आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावा यासाठी तुमची आंतरिक क्षमता तुम्हाला निश्चितच साथ देईल. आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू आज दिसून येणार आहे, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. पुढील रास आहे सिंह रास. तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणं सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. घरातील कुणी सदस्यांच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणं खूप कठीण असेल. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. रिकाम्या वेळेत काही पुस्तक वाचू शकतात. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग देखील करू शकतात. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे, तर एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. पुढील रास आहे कन्या रास. हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियाच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणं गरजेचं आहे.
विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू देखील नका. कामाचा डोंगर असला तरीही मित्रमंडळींमध्ये मिसळणं याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणं पसंत कराल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची प्रचिती आज तुम्हाला नक्कीच येईल. पुढील रास आहे तूळ रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. जर तुम्ही विवाहित आहात तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वावर म्हणजे त्यांच्या तब्येतीवर बराच पैसा खर्च करू लागू शकतो. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणाच असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात देखील सापडू शकता याची नेहमी तुम्हाला जाणीव ठेवायची आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ तुम्हाला आज जरूर मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. पुढील रास आहे वृश्चिक रास. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणांचे ते गुपित आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आपल्या प्रिय व्यक्तींकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असणार आहे. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे धावपळीचे असेल. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमच्या कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्याची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. पुढील रास आहे धनुरास. कुटुंबातील काही सदस्यांच्या मस्तरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊन देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, यामुळे तुम्हाला चांगलाच नफा होईल. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबांच्या गरजा समजून घ्या. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होतील. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरीपेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टींपासून वाचण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही आपल्या घरातून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. पुढील रास आहे मकर रास. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे आज तुम्हाला थोडी सावधानता बाळगायची आहे. पुढील रास आहे कुंभ रास. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे, त्यामुळे ठामपणाने धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरं जाण्याची तयारी नेहमी ठेवा. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्यांची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्याच आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे आज तुम्हाला लागणार आहे. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या पुन्हा एकदा प्रेमात पडण्याची शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही.
आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणं आणि तुमचे छंद जोपासणं यासाठी वेळ खर्च कराल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रिय व्यक्ती तुमच्याशी नाराज होईल. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी, आवडीनिवडीशी मिळत्या-जुळत्या व्यक्तींची मदत घ्या. त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकणार आहे. मेडिकल लाईनमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा उत्तम आणि चांगला असणार आहे. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.